अरे मूर्खा, सावकाश ब्रेक मारणार ना. चेटकोबा, आपण त्या बाबांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलोय. मूर्ख, थांबलायस का? मला उचल, मला उचल आणि माझं शरीर तिथे ठेवलंय ना तिकडे घेऊन चल. पण कुठल्या दिशेला जायचं? डावीकडे, डावीकडे रस्ता दिसत नाहीये का? चल चल, उचल आणि घेऊन चल मला. चल लवकर चल, विचार करू नकोस. तो काय करे थेरड्या, चिटकोबाने तुझा गळा आवळला म्हणून मजा आली की काय हसतोयस? का हसतोयस तू? हे थेरड्या, बोल ना, काय झालं हसायला तुला? अरे बोल ना. नाही तर तू काही लबाड तर केली नाहीस ना म्हणून हसतोयस? तू चुकीचा पत्ता दिलायस का? अरे बोल ना, हसणं बंद करा दे. मला सांग, चुकीचा पत्ता दिलायस का तू? हे थेरड्या, पहिल्यांदा हसणं बंद करा. बंद कर हसणं. वहिनी बॉस काय करताय? सोडा त्याला, सोडा 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 सोडा. अहो तो मेला ना तर आपल्याला त्याचं गुपित कळणार नाही. चेटकोबाची बॉडी कुठे ठेवली ती कळणार नाही. सोडा तुम्ही त्याला. बापरे, काय बाई आहे. बंद कर हसणं. चेटकोबा, बाबांनी जी जागा सांगितली होती त्या ठिकाणी आपण आलोय. पण मग मला माझं शरीर का दिसत नाहीये? शरीर? त्या बाबाने आपल्याला फसवलं तर नाहीये ना? नाही नाही, मला असं नाही वाटत. आणि चेटकोबा, म्हणजे फसवलं नाहीये, पण जरी असं म्हणजे फसवणार नाही, कारण भद्रा आहे ना, भद्रा त्या बाबाचा सोक्षमोक्ष लावेल. बरोबर. जास्त कौतुक करू नकोस तुझ्या बिनकामाच्या बायकोचं. तिकडे तिकडे बघ, माझं शरीर कुठे दिसतंय का? हो. मलाच काहीतरी करावं लागणार. तुला? हो, मला. मम देहम दृश्यामी, मम देहम दृश्यामी, मम देहम दृश्यामी. चिटकोबा, तुझं शरीर? माझा देह, अखेर माझा देह सापडला. आता मला पुनरुज्जीवित होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, कोणीही नाही. शक्ती, मी आता जिवंत सोडणार नाही तुला. अटक मोठा मी चिटकोबाला जिथे दडवून ठेवलाय ना, ते मी तुम्हाला अगदी अगदी बरोबर सांगितलंय. पण ते त्याच्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही, कधीच पोचू शकणार नाही. आता सगळं काही शक्तीच्या हातात आहे, शक्तीच्या हातात आहे. आणि तिच्याशिवाय त्या चिटकोबाचा मनसुबा कधीच कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
लक्षात ठेव. जय शंभो, जय शंभो. मम आत्मनाय, मम आत्मनाय मोचे तू. जय शंभो, जय शंभो. चेटकोबा, मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तुझा आत्मा या शरीरात प्रवेश कसा करणार? ऐक ऐक, मला माझ्या बावल्या रूपी देहाला माझ्या मानवी देहाच्या छातीवर नेऊन ठेव. पुढचं मी बघतो काय करायचं ते. हो हो. चिटकोबा गायब. माझा देह गेला कुठे? कुठे गेला माझा देह कुठे गेला? प्रिन्स, हा हा. मला या बाहुल्यातून मुक्त व्हायचं. मला माझ्या देहात प्रवेश करायचा आहे. हो, पण लवकरात लवकर प्रवेश करायचा आहे मला. अहम देहम दुष्यामी, अहम देहम दुष्यामी, अहम देहम दुष्यामी. चिटकोबा, माझा देह सापडला. मला खाली ठेव, खाली ठेव. हा. देहावर नको ठेवूस, बाजूला ठेव माझ्या देहाच्या. अस्ति देहा आत्मा रूपम शरीर वक्रम. अस्ति देहा आत्मा रूपम शरीर वक्रम. अस्ति देहा आत्मा रूपम शरीर वक्रम. अरे नाही. अरे काय होतं? माझा देह गायब का होतो? माझा देह गायब का होतो? मी माझ्या शरीरात प्रवेश का करू शकत नाहीये? अहम देहम दुष्यामी, अहम देहम दुष्यामी, अहम देहम दुष्यामी, अहम देहम दुष्यामी. अस्ति देहा आत्मा रूपम शरीर वक्रम. अस्ति देहा आत्मा रूपम शरीर वक्रम. अरे परत गायब. नाही. माझ्या बाबा, ए उठ. अरे आत्ता हसत होतास ना? उठ उठ उठ. हस. ए ए ए ए ए थिरड्या, उठ. बापरे वहिनी बॉस, त्याच्या छातीचे ठोके तर बंद झाले. हा डायरेक्ट गेला वरती. काय केलं तुम्ही हे? ए ए ए थिरड्या, उठ ना. सांग ना मला, शक्तिशाली चिटकोबाचे मनसुबे पूर्ण होणार आहेत म्हणजे काय? बोल ना. ए बोल ना थिरड्या, बोल ना. आता कसला उठतोय तो मारलीत. ए बाबा, ए ए ए उठ. बापरे. प्रिन्सला कळवायला हवं. काय रे प्रिन्स, ऐक, तुला ओरडायला काय झालं? काय झालं बोलशील का प्रिन्स? चिटकोबा, बोल काय ते. चिटकोबा, आपण इथून निघूया. नाही, मी माझ्या देहात प्रवेश केल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही. हे बघ, इथे थांबणं घातक आहे आपल्यासाठी. इथे देवी शक्तींचा वास आहे. नाही म्हटलं ना, कळत नाही का तुला? मी कुठेही जाणार नाही इथून. चिटकोबा, असं करू नकोस, हट्ट करू नकोस. चल ना बाबा. नाही.
का फोन करते. हा भद्रा. प्रिन्स कुठे आहात तुम्ही? अगं आम्ही तिथेच आहोत जिथे बाबांनी सांगितलं होतं. आणि चेटकोबाची बॉडी पण सापडली आहे. चेटकोबाचा अचेत देह सापडलाय. ओके. आणि प्रॉब्लेम असा होतोय की चेटकोबा स्वतःच्याच शरीरात प्रवेश करू शकत नाहीये. जेव्हा जेव्हा भावला रूपी चेटकोबा त्या देहाच्या जवळ जातो तेव्हा देह गायब होतोय. भद्रा काय बोलते ते मला पण ऐकायचंय. स्पीकरवर टाकायला सांगतोय. हा बोल. हे बघा प्रिन्स, मला असं वाटतं ना तुम्ही दोघांनी आता तिकडनं निघा. काय म्हणजे निघू? आता आपल्याला जे हवंय ना ते आता नाही मिळणार आहे. तुम्ही निघा तिकडनं. ए भद्रे, काय बोलतेस तू? चेटकोबा, उगाच आता तिकडनं माझ्यावर चिडू नकोस. मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. तो महादेव बाबा मेला. मेलाय म्हणजे काय? काय झालं काय? पण तू मेला कसा? आता त्याचे दिवस भरले होते, त्याला मी काय करणार. पण हो, मरता मरता त्याने एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली. काय 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 महत्वाची गोष्ट? काय काय? चिटकोबा, त्या महादेव बाबाने मला हे सांगितलं. सगळं काही शक्तीच्या हातात आहे आणि तिच्याशिवाय त्या चेटकोबाचा मनसुबा कधीच कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे चिटकोबा, तुझं पुन्हा जिवंत होणं हे तिच्याच हातात आहे, जिने तुला मारलं. चिटकोबा, चिटकोबा, हे बघ, तू आता उगाच तिथे चिडचिड करू नकोस. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी तिकडनं आता निघा. आपण पुढे बघू काय करायचं ते. हो, आम्ही निघतो. माझा देह मला हवाय. माझा देह मला हवाय. अरे चेटकोबा, तू आत्ता ऐकलंस ना? शक्तीशिवाय तुला या बाहुल्यातून मुक्ती मिळणार नाही. तुझा आत्मा त्या देहात प्रवेश करू शकणार नाही. हट्ट करू नकोस. चल आता. शक्ती 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 प्रत्येक वेळेस माझ्या वाटेत अडसर बनून येतेस. मला फक्त माझ्या शरीरात प्रवेश करू दे. तुझं जीणं मुश्किल करून टाकेन मी. सोडणार नाही तुला. चल ना आता, चल ना. तू बघत काय बसलायस? मला इथून घेऊन चल. घेऊन चल लवकर. हो. ए शक्ती, तुला काय वाटलं? हा चेटकोबा मेला? चेटकोबा कधीच मरू शकत नाही. मी परत येणार. मी तुम्हा सगळ्यांना संपवायला मी परत येणार आहे मी. काका विजयलक्ष्मी, कसा आवाज आला? शक्तीचा आप्पा. अयो शक्ती, काय झालं? तू एवढी घाबरल्यासारखी का दिसते? हा, काय झालं? शक्ती, काय वाईट स्वप्न बघितलंस का? सांग ना, काय झालं? काय वाईट स्वप्न पाहिलंस? बोल ना. अम्मा, ते मला नाही, अम्मा आप्पांना स्वप्नाबद्दल सांगितलं तर ते उगाच टेन्शन घेऊन बसतील. माझ्या काळजीने रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागणार नाही. शक्ती, बोल ना. स्वप्नात काय बघितलंस? स्वप्न? नाही, मी कुठलं स्वप्न बघितलं नाही.
अगं ते काय झालं, झोपेत ना माझा हात या तांब्याला लागला आणि ते पडलं, तर त्याचा आवाज झाला म्हणून मी दचकून उठले. बाकी कुठे काहीच झालं नाही. तुम्ही नका काळजी करू, झोपा, तुम्ही झोपा. हा, सगळं ठीक आहे. शक्ती, झोप ना बाळा, झोप. तुम्ही पण झोपा. देवी आदिशक्ती, दुपारी ही शक्ती अशीच दचकली. ती खरं काय ते आम्हाला सांगतच नाहीये बघ. हे तिच्या चेहऱ्यावरून कळत असतं मला. तुलाच तिच्या मनातली भीती माहीत असेल. माझ्या पोरीला त्या चेटकोबाची तर स्वप्न पडत नसतील ना? काय समजायचं, कुणाला विचारायचं? आता तूच सांग काय ते. काय झालं, कशाला बोलतो? काय चावलं तुला? काय चावलं नाही रे ब्रो. अरे मला ना मस्तपैकी ओरडलो, कारण आपल्याला शक्ती मॅडमचा आनंद बॅक टू पॅव्हेलियन आणण्यासाठी आयडिया सुचली ब्रो. काय काय आयडिया? अरे बोल ना पटकन, काय आयडिया ती? तो सांगतो ब्रो. आपण ब्रोच्या आणि शक्ती मॅडमच्या डेटिंगची सेटिंग करूया मस्तपैकी पब्लिकनेस जागा शोधूया. पब्लिकलेस असं म्हणायचंय का तुला? दॅट इज दॅट ब्रो. मग तसं बोल ना. छानपैकी हे काय? कॅन्डल डिनर. हो, फक्त तू आणि शक्ती मॅम, आजूबाजूला नोबडी. बॅकग्राऊंडला मस्तपैकी एक रोमॅन्टिक सॉन्ग, आणि त्या सॉन्ग वर ब्रो आणि शक्ती मॅम रोमॅन्टिक बेधुंद डान्स करतील. बा आयडिया चांगली आहे, पण आत्ताच्या कंडिशनला शक्ती डिनर डेटला येईल असं आपल्याला वाटत नाही. हा, काहीतरी वेगळं सांगा आता. ओहो, शिट, मला एक कमाल आयडिया सुचली. सांगू तुला काय माहितीये का? तू ना शक्ती मॅडमला घेऊन असं एक छान कुठेतरी असं लॉंग ड्राईव्हला जा. म्हणजे लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, वेल्लूर, गोवा, काश्मीर.
अरे कुठे कुठे जायचं? हनीमूनला नाही जायचं आम्हाला. अरे शेठ, हनुमानचं नाही बोलते, ऐकून तर घे माझं तू. मी काय म्हणतो, असं छान कुठेतरी ना असं धुक्याच्या ठिकाणी जा, धबधब्याखाली बसा, डोंगर माथ्यावर जा, तिकडे छान असं आलं घातलेला चहा प्या, असं असं मस्त मक्काचं कणीस वगैरे खा, कांद्याची. ए नंदू, एक मिनिट. लिंबू असा, मिरची, हा कणीस खा. हा बघ, हा ठेवला, असं छान काहीतरी एन्जॉय करा ना. म्हणजे तुम्ही असं जा, मस्त कुठेतरी बाहेर जा. नंदू, अरे ही एकदम बेस्ट आयडिया आहे बघ. ना शक्तीला सगळ्या टेन्शन मधून बाहेर काढायला ना काहीतरी वेगळी आयडिया पाहिजे. वेगळी? हे पोरांनो, ऐकलं का? आयडिया जबरदस्त पाहिजे. काय करावं नेमकं कळाना. हे पोरांनो, बोला. मला एक आयडिया सुचली. काय? त्या आयडिया शिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही. पटकन बोल. हा शिवा. काय झालं? कॅन्डल. सॉरी. हा. अरे शिवा, शक्तीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखा आनंद परत मिळवायचा असेल तर तुम्हा दोघांनी अर्जंट मध्ये लगीन करावं लागल. ना आओ, ही तर ही बेस्टातली बेस्ट आयडिया आहे. आय हॅव नो प्रॉब्लेम. मी म्हणतो ना, डन करून टाकूया. चट मगनी छट शादी. अरे लग्न करायचंच आहे, हा, त्याला काय ना नाही आहे. पण आता शक्तीला आधी सारखं परत नॉर्मल करायचंय. ओ या, तिला जर आपण खुश नाही केलं, ती जर आनंदी नाही झाली तर लग्नाला कशी उभी राहील? जरा बेजात जाते का तुमच्या? ते पण बरोबर आहे ना. अरे पोरांनो, ते तर करूच, पण त्यासाठी काहीतरी डोसकं चालवावं लागल. हा शेट, मला कमाल भन्नाट आयडिया सुचले. तू ना शक्ती मॅडमला घेऊन कुठलं तरी असं छान रोमॅन्टिक पिक्चर बघायला जा, कॉर्नर सीटला. येस पिक्चर. ए ब्रो, मग त्यांना मस्तपैकी एक छानसं नाटक दाखव. हा. नको रे बाबा. शेट, मी काय बोलतो, अजून एक आयडिया. तू ना शक्ती मॅडम बरोबर रोज नवीन नवीन रील्स बनव ना, रील्स. रील्स नको. रील्स नको, आपण काय दुसरं आयडिया करू. नीट सांगतो, शक्तीला परत पहिल्यासारखं खुश करायचं असेल ना, तर त्यासाठी काहीतरी भन्नाट आयडिया पाहिजे आपल्याला. म्हणजे असं ना की शक्तीच्या चेहऱ्यावर एकदम अशी खुशी येईल, एकदम एकदम आनंदी होईल, ती लाईफ टाइम साठी खुश होईल. समजलं का? या ऐकलं का पोरांनो? लाईफ टाइम हसू आलं पाहिजे. हा, आणू पण त्यासाठी जरा डोकं चालवूया.